नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. हिटलर खडूस मुद्दाम करतात ना तुम्ही, पण नाही, आता मी एक क्षण इथे थांबणार नाही, ती चिडूनच मनात बोलली आणि तिथून जाऊ लागली. पण जाण्याआधी एकदा देवाला नमस्कार करावा म्हणून तिने लांबूनच मखराकडे पाहून स्वतःचे हात जोडले आणि जाण्यासाठी पाठी वळली ती. पण तिला काहीतरी चुकीचं जाणवलं, तसं तिने पुन्हा एकदा त्या दिशेला पाहिलं आणि तिच्या छातीत धस्स झालं आणि तिच्या तोंडून जोरातच किंकाळी बाहेर पडली. मॉम. आता पुढे समोरचं दृश्य पाहूनच तिच्या छातीत धस्स झालं. मॉमच्या साडीचा पदर खालच्या टोकापासून हळूहळू जळत वरपर्यंत येत होता. मॉमना कळण्याआधीच शर्वीला ते दिसलं होतं, पण मॉमचा जळलेला पदर विझवायचा सोडून तिने मात्र मॉमना स्वतःपासून दूर ढकललं होतं आणि आता स्वतः अंग गोळा करून स्वतःची साडी सांभाळत घाबरून बाजूला पळाली होती. मॉमना जेव्हा त्या आगीची दाह जाणवू लागली तेव्हा त्यांना कळलं की आपला पदर जळतोय. तशा त्या पण घाबरल्या आणि स्वतःचा पदर खांद्यावरून बाजूला करू लागल्या. पण त्या घाबरल्या असल्यामुळे त्यांच्याच्याने ते होत नव्हतं आणि तिथे त्यांना हेल्प करायला शर्वी सोडून दुसरं कोणीच नव्हतं, कारण देवाच्या मखराजवळ सध्या मॉम आणि शर्वी दोघीच होत्या. पण शर्वीला मात्र स्वतःच्या स्किनला काही होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून ती मॉमपासून दूर पळाली होती. आफ्टर ऑल एक सुप्रसिद्ध मॉडेल होती ती आणि तिचं सौंदर्य तिला सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. पण इथे प्रश्न होता तो एका माणसाचा जीव वाचवण्याचा. तिच्या शरीरावरच्या जखमा कधीही भरून निघू शकल्या असत्या, पण जर मॉमच्या जीवाला काही धोका झाला असता तर. पण असो, तिने मॉमचा जीव वाचवण्यापेक्षा स्वतःच्या स्किनचं संरक्षण करायला प्राधान्य दिलं होतं. इथे जसं जानूने ते दृश्य पाहिलं तिच्या जीवाची घालमेल झाली होती. ती तशीच मॉमच्या दिशेने धावत गेली आणि धावतानाच तिने तिचा साडीचा पदर खोचला होता. तिने पाहिलं तर आता हाताने आग विझवण्याचा कोणताच चान्स नव्हता. तशी तिची नजर खाली मखराच्या पुढ्यात प्रसाद आणि काही फळं ठेवायला एक जाड चादर अंथरली होती, तिच्यावर गेली. तिने मागचा पुढचा कोणताही विचार न करता ती चादर ओढली. तसे त्यावर देवासाठी मांडलेला प्रसाद, फळं, फुलं आणि बाकीची साहित्य सगळं फेकलं गेलं. पण आता तिला त्याची पर्वा नव्हती. तिने ती चादर घेतली आणि मॉमला गुंडाळून तिने हाताने चपट्या मारून त्या पदराला लागलेली आग विझवली. त्यांचा आरडाओरडा ऐकून एव्हाना सगळेजण लिव्हिंग रूममध्ये जमा झालेले. आग लागल्यावर वाजलेला अलार्म ऐकून सिक्युरिटी गार्ड्स पण आत आले होते, पण त्यांना यायला उशीर झाला होता आणि तोपर्यंत जानूने तिचं कर्तव्य निभावलं होतं. अमितसुद्धा धावतच आला होता अलार्म ऐकून, पण तो स्टेअरकेसवरून उतरताना त्याने पाहिलं होतं जानूने ऑलरेडी मॉमची हेल्प केली होती. तसा त्याने सुटकेचा निश्वास सोडला होता. मॉम, आर यू ओके? जानूने मॉमच्या चेहऱ्याकडे बघत काळजीने विचारलं. पण मॉम मात्र तिच्याकडे एकटक पाहत होत्या. त्यांना काहीच सुधरत नव्हतं. बहुधा ह्या सगळ्या प्रकाराने घाबरून गेल्या होत्या त्या काहीच बोलल्या नाहीत. जानूला वाईट वाटलं आणि ती त्यांच्यापासून दूर झाली. आता मॉमच्या पदराची आग विझवली गेली होती, तशी शर्वीने लगेचच पुढे येऊन मॉमना मिठी मारली. मॉम, थँक गॉड यू आर सेफ. आय वॉज सो मच स्केअर्ड. शर्वी मॉमना मिठी मारून वरून काळजी दाखवत बोलली. तशी इथे अमितने वरूनच नकारार्थी मान हलवली. तो तिथेच डोक्याला हात धरून बसला होता. थोड्या वेळाआधी खूप जास्त घाबरला होता तो, पण आत्ताही त्याची जानूच आली होती त्याच्या मॉमला वाचवण्यासाठी. त्याच्या सिक्युरिटी टीमवर खूप जास्त चिडला होता तो ह्या क्षणी, कारण आत्ता जर जानू नसती तर एवढी मोठी सिक्युरिटी टीम अपॉइंट केलेली असताना पण काय फायदा झाला होता त्या टीमचा. जर ती वेळेवर पोहोचणारच नव्हती तर त्याच्या फॅमिलीला असं कोणत्याच संकटात नव्हता टाकू शकत तो आता एक एक पायरी उतरून खाली आला होता. रॉनी, आय डोंट वॉन्ट दिस सिक्युरिटी टीम फ्रॉम टुडे. चेंज इट. अमित चिडून बोलला तसा रॉनी ओके बोलला. मॉम भेदरलेल्या चेहऱ्याने डॅडकडे पाहत होत्या.
डॅड पण त्यांची व्हीलचेअर चालवत मॉमच्या दिशेने गेले. तोच अमित त्यांच्या जवळ आला. मॉम, आर यू ऑल राईट? त्याने विचारलं तशी मॉमने पटकन पुढे येऊन त्याला मिठी मारली. अमितला कळलं झाल्या प्रकाराने मॉम खूप जास्त घाबरल्या होत्या. त्याने त्यांना शांत केलं. रॉनी? अमितने रॉनीला आवाज दिला. येस बॉस, रॉनी बोलला. त्याला जणू अमितच्या मनातलं सगळं कळत असावं. कदाचित जानूनंतर तोच असेल की त्याला अमितच्या मनातलं कळत असावं. त्याने पटकनच डॉक्टरांना फोन केला आणि तो मॉमना घेऊन त्यांच्या रूममध्ये गेला. शर्वीसुद्धा त्यांच्यासोबत गेली. तुला कळतंय का हे सगळं काय केलंस तू? मान्य आहे की मॉमच्या पदराची आग विझवणं महत्त्वाचं होतं, पण त्यासाठी हे सगळं देवाचं साहित्य, प्रसाद सगळा उधळून लावलास तू. कळतंय का तुला किती मोठा अपशकुन घडला आहे ते? किंजल रागातच जानूला बोलली. तिला तिचा रागच होता आणि नकळतपणे आज जानू मॉमच्या नजरेत हिरोईन बनली होती. त्याचा तिला अजूनच जास्त राग येत होता. जानू मात्र बाजूला एका कोपऱ्यात उभी होती. तिने पण पाहिलं की सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. तिला पण वाईटच वाटलं, पण त्यावेळी तिला जे योग्य वाटलं ते तिने केलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं मॉमला वाचवणं होतं तिच्यासाठी, म्हणून तिने ते केलं होतं, ज्याची मनोमन माफीसुद्धा मागितली होती तिने. पण इथे उभा असलेला अमित मात्र रागाने किंजलकडे बघत होता. कसल्या अपशकुनाच्या गोष्टी करतेस तू किंजल? आज इथे ती नसती तर मॉमचं काय झालं असतं ह्याची कल्पना पण करवत नाही. आणि जिने मॉमला वाचवलं तिलाच तू खरं खोटं सुनावते. अगं, कोणाचा जीव वाचवणं हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्याचं काम असतं. तिचा नाईलाज होता म्हणून तिने ती चादर ओढली, पण आज देवासाठी मांडलेल्या त्या चादरीमुळेच माझ्या मॉमचा जीव वाचला. ते सर्वात जास्त महत्त्वाचं नाही का? आणि तू कधीपासून शकून अपशकुन मानायला लागलीस? अमित तिच्यावर नजर रोखून बोलत होता. हो, साहेब बरोबर बोलत आहेत. असा कोणताच अपशकुन झाला नाहीये. उलट आज देवामुळेच कोणाचा तरी जीव वाचला आहे. त्याला निमित्त ही मुलगी ठरली. तिचे आपल्याला आभारच मानायला हवेत. पुजारी पण बोलले. तसा इथे किंजलचा अजूनच जास्त रागाने तिळपापड झाला, कारण आत्ता कुणाल पण नव्हता तिथे जो तिच्या फेवरने काही बोलला असता, कारण पूजा संपल्याच तो बाहेर निघून गेला होता. शेवटी ती तणतण करतच तिच्या रूममध्ये निघून गेली. आता लिव्हिंग रूममध्ये जानू आणि अमित दोघेच होते. पुजारी पण तिथून निघून गेले होते. जानू एका कोपऱ्यात हाताची चुळबुळ करत उभी होती. ती पण घाबरली होती बहुतेक. मी जाते घरी, ती कशीबशी त्याची नजर चुकवत बोलली आणि तिथून जाऊ लागली. पण तोच त्याने तिचा हात पकडला आणि इथे तिच्या तोंडून अस्पष्ट कळ बाहेर पडली. आह! वेदनेमुळे तिच्या तोंडून एक अस्पष्ट हुंदका बाहेर पडला होता. तसं त्याच्या छातीत धस्स झालं. त्याने पाहिलं तर तिच्या हाताला थोडं लागलं होतं. जेव्हा तिने मॉमचा पदर विझवण्यासाठी हाताने चपट्या मारल्या होत्या तेव्हा त्या आगीचा दाह तिच्या हातांना पण झाला होता. आणि आता त्याने तिचा हात पकडल्यामुळे तिला तिथे चणचण जाणवू लागली होती आणि त्या वेदना तिच्या हुंदक्याद्वारे बाहेर पडल्या होत्या. लेट मी सी, तो काळजीने बोलला आणि तिचा हात हातात पकडण्यासाठी थोडा पुढे सरकला. पण ती मात्र त्याच्यापासून दूर झाली आणि तिने तिचे दोन्ही हात मागे लपवले. तसा तो चिडलाच तिच्यावर, पण तरी त्याने स्वतःचा राग कंट्रोल करत पुन्हा बोलला तो. जान, लेट मी सी प्लीज. आता मात्र खूपच काळजीने हळू आवाजात सांगत होता तो तिला. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने तिला जान म्हणून हाक मारली होती. ती त्याने प्रेमाने मारलेली हाक तिच्या काळजाचा ठाव घेत होती. शेवटी तिने तिचे दोन्ही हात तिच्या समोर धरले आणि ते तिचे लाल भडक झालेले हात पाहून त्याच्याच डोळ्यांतून अश्रूचा एक थेंब बाहेर पडला. चल पटकन डॉक्टरांना दाखवूया, तो बोलला. नाही, नको डॉक्टर नको, थोडंसंच आहे, मी घरी जाऊन ऑइंटमेंट लावेल, बरं वाटेल मला, ती बोलली आणि तिथून जाऊ लागली. वेट, तुला कळते का तू काय बोलतेस? घरी जाईपर्यंत ते जास्त चिघळेल, चल माझ्यासोबत, तो बोलला आणि तिला घेऊन वर जाऊ लागला. तसे तिचे हार्टबीट्स फास्ट झाले. सर प्लीज, काय करताय तुम्ही? मला नाही यायचं आहे कुठेच, मला घरी जायचं आहे, ती बोलली. श्श, चल. तो तिचं काहीच ऐकत नव्हता आणि तिला काही बोलूही देत नव्हता.
शेवटी तिने तिचं तोंड गप्प केलं आणि चुपचाप त्याच्यासोबत वर निघून गेली. पण तिच्या मनात मात्र जिनू आणि प्रिन्सेसच घुमत होते. त्यांना फिरायला बाहेरचे घेऊन जायचं होतं तिला, आणि आता पुन्हा ह्याच्यामुळे तिला उशीर होणार होता म्हणून चिडली होती ती त्याच्यावर. तो तिला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन आला होता. तसं पुन्हा तिचे हार्टबीट्स फास्ट झाले, कारण कितीही केलं तरी त्याच्यासोबत एकत्र बेडरूममध्ये थांबण्याने सुद्धा तिच्या आतले अणुरेणू जागत होते. त्याने बेडरूममध्ये येऊन दरवाजा बंद केला तसा इथे हिच्या काळजाचा ठोका चुकला. सर, तुम्ही का मला इथे तुमच्या बेडरूममध्ये घेऊन आलात? प्लीज, मला बाहेर जायचं आहे, ती बोलली. तिच्या आवाजातली अस्वस्थता कळत होती त्याला. मिसेस मोहिते, तुम्ही तर असं घाबरताय जसं काही पहिल्यांदाच तुम्ही माझ्या बेडरूममध्ये आला आहात. कदाचित तुम्ही विसरला असाल तर तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही असंख्य वेळा माझ्यासोबत बेडरूम शेअर केलेली आहे. तो मिश्किल हसत बोलला तसा इथे तिच्या सर्वांगावर काटा आला आणि तिने भीतीने एक आवंढा गिळला. बट डोंट स्केअर. माझ्या एका खूपच जवळच्या व्यक्तीने मला सांगितले की मी जेंटलमॅन आहे, म्हणून तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे, तो बोलला. तसं तिला कळलं तो तिच्याबद्दलच बोलतोय. मग मात्र ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. कम, त्याने तिला आवाज दिला तशी ती दबकतच त्याच्या बाजूने सरकली. सीट हिअर. त्याच्या त्या किंग साईज बेडवर बसायला सांगत होता तो तिला. तशी ती चुपचाप तिथे जाऊन बसली. त्याने बाजूच्या ड्रॉवरमधून फर्स्ट एड बॉक्स काढला आणि त्यातून एक ऑइंटमेंट काढून घेतली. आता तो बेडवर तिच्या शेजारी बसला. शो मी. त्याने तिचा एक हात पुढे करायला सांगितला. तसा तिने तिचा उजवा हात त्याच्या समोर धरला. पण तिचा तो लाल झालेला हात बघूनच पुन्हा त्याला कसंसच झालं. त्याने तिचा हात त्याच्या हातात घेतला, पण त्याच्या त्या हाताचा थंडगार स्पर्श होताच हिने डोळे मिटले. त्याने मग त्या ऑइंटमेंटच्या ट्यूबमधून थोडं ऑइंटमेंट हातावर घेतलं आणि हळूवार तिच्या त्या लाल भडक झालेल्या हातावर लावू लागला तो. आह! जसा त्याचा स्पर्श तिला तिथे झाला, तिची वेदना बाहेर पडलीच आणि तिचा आवाज ऐकून त्याचा श्वास थांबला. त्याने पटकन तिचा हात पुढे घेऊन त्यावर हळूवार फुंकर मारली. तसे तिने तिचे डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. जणू एखादं मोरपीस अंगावरून फिरवावं असाच फील आला तिला त्याच्या फुंकर मारण्याने. पण आता तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर गेली. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून अजूनच ती अस्वस्थ झाली. म्हणजे तिला जेवढ्या वेदना होत होत्या त्यापेक्षा कितीतरी जास्त वेदना तिला सध्या त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आर यू ओके? त्याने फुंकर घातल्यावर तिला काळजीने विचारलं. तशी तिने हो मध्ये मान डोलावली. मी हळूहळू करतोय, घाबरू नको, ओके? तो बोलला आणि तो हळुवारपणे तिच्या हातावर ती क्रीम लावू लागला. तो तिच्या दोन्ही हातांवर क्रीम लावत होता आणि ती मात्र त्याच्याकडे एकटक बघत होती आणि स्माईल करत होती. तिला मधूच्या लग्नातला तो क्षण आठवला, जेव्हा त्याच्याच हाताने तिच्या हाताला दुखापत झाली होती आणि त्याने त्यावर क्रीम लावली होती. तेव्हा तो काय बोलला होता? हे माझ्यामुळे झालंय ना, मग क्रीम पण मीच लावणार. तिला आठवूनच हसू आलं. पण तेव्हा तो तिचाच मीत होता आणि तिच्यासाठी हे सगळं करत होता. हे तेव्हा तिला माहीत नव्हतं, पण आज कळत होतं त्याच्या फिलिंग्स केवढ्या जेन्युइन होत्या तिच्यासाठी. अलगद तिचे डोळे पाणावले, कारण ह्या क्षणासोबत तिला आता मधूची पण खूप जास्त आठवण आली होती. फक्त तिच्या ह्या एका माणसासाठी तिने तिची सगळी नाती तोडली होती. सगळ्यांच्या नजरेत ती वाईट झाली होती, फक्त तिच्या प्रेमासाठी. फिलिंग बेटर? त्याचं आता ऑइंटमेंट लावून झालं होतं आणि त्याने त्याची नजर वर करून तिला विचारलं होतं. ती त्याच्यापासून नजर चोरत बोलली. गुड, टेक रेस्ट नाव, तो बोलला आणि हात धुण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. पण तिला मात्र घरी जायचं होतं, म्हणून तिला इथून निघायचं होतं कसं पण करून. तो आल्यानंतर आपण त्याला विचारून इथून निघून जाऊ असा विचार केला तिने. आता तो वॉशरूममधून बाहेर आला होता. ती त्याला काही बोलणार त्याआधीच तो तिच्याजवळ जाऊन बसला. छान, थँक्यू सो मच. आज तू नसतीस तर मॉम. तो पुढे काही बोलणार त्याआधीच ती बोलली, मीत प्लीज. पण तिच्या तोंडून स्वतःसाठी मीत ऐकून तो मात्र कावरा बावरा झाला. आय एम सॉरी, ते मिस्टर राज्याध्यक्ष.
प्लीज थँक्यू नका बोलू. इट्स माय प्लेजर. ती बोलली तसं तो भानावर आला. सर, ते मी घरी जाऊ का? म्हणजे मला घरी जायचं आहे, ती बोलली. ओके, रॉनी विल ड्रॉप यू, तो बोलला. नो, इट्स ओके सर, आय विल मॅनेज, ती बोलली. नो, आय सेड रॉनी विल ड्रॉप यू, तो बोलला. तशी शेवटी ती हो बोलली आणि तिथून उठून जाऊ लागली. तोच पुन्हा त्याने आवाज दिला, वेट. तशी तिची पावलं जागच्या जागीच थांबली आणि ती त्याच्याकडे पाहू लागली. हे तुम्ही असंच जाणार आहात का इथून? त्याने तिच्याकडे हात दाखवत विचारलं. तसं तिने स्वतःकडे एकदा पाहिलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की ज्या वेळेला मॉमकडे तिने धाव घेतली होती तेव्हा तिने तिचा पदर तिच्या कमरेला खोचला होता. तशी तिने तिची जीभ चावली आणि पटकन तो पदर काढण्यासाठी तिने तिचा हात पुढे नेला. तोच, स्टॉप, डोंट टच. त्याचा भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला आणि तिचा हात वरच्यावर अंतराळीच राहिला. हाताना ऑइंटमेंट लावलंय ना आताच, डोंट टच, आय विल हेल्प यू. तो तिच्या जवळ येत बोलला तसं आता हिचं हृदय 1000च्या स्पीडने धडधडायला लागलं. तो हेल्प करणार म्हणजे काय करणार? माझा खोचलेला पदर माझ्या कमरेवरून काढणार? नो नो. तिला तर खूपच लाज वाटू लागली होती. नेहमी त्याचा स्पर्श तिला हवाहवासा वाटायचा, पण आत्ता मात्र त्याच्या इतक्या जवळ येण्याने आपल्याला हे काय होतंय ते तिला स्वतःलाच काहीच कळत नव्हतं. कदाचित आज 6 वर्षांनी पहिल्यांदा त्याचा असा स्पर्श अनुभवणार होती ती, आणि म्हणून विचार करूनच तिची धाकधूक वाढली होती. तो हळूहळू पावलं टाकत तिच्या दिशेनेच येत होता आणि इथे तिचा हात मात्र आता बाहेर यायचा तेवढा बाकी राहिला होता. इतकी जास्त त्याची धडधड वाढली होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.